हाय हॅलो नमस्कार. प्रियंका किचन मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते. आजचा आपला मेन्यू असणार आहे मस्त असे तांदळाचे खिचिया पापड. आज आपण बनवणार आहोत. तर रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका. आणि आपल्या प्रियंकाच किचन मराठी या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला मग रेसिपी कशी बनवली ते बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण ही रेसिपी एकदम अचूक प्रमाणामध्ये आणि कमी साहित्यामध्ये एकदम बिना पापड खार न घालता मस्त अशी तांदळाची खिचिया पापड मी तुम्हाला रेसिपी करून दाखवणार आहे. तर तुम्हाला सविस्तर टिप्ससहित आणि व्यवस्थित स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सविस्तर माहिती या रेसिपीची सांगणार आहे. तर तांदळाचे पापड एकदम परफेक्ट बनवण्यासाठी काही टिप्स आहेत, त्या टिप्स पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला मग आता रेसिपीसाठी काय काय मी साहित्य घेतलेले आहेत ते तुम्हाला सांगते. तर जे घरामध्ये आपला कोणताही एक ग्लास असतो त्याच ग्लासाच्या मापाने तुम्हाला एक ग्लास पाणी आणि एक ग्लास मस्त त्याच प्रमाणामध्ये तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तर हे सेम घ्यायचं. तांदळाचं पीठ जेवढं घेतलं एक ग्लास तेवढंच तुम्हाला एक ग्लास पाणी घ्यायचं आहे. अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. सोडा मी नंतर तुम्हाला पाणी आपल्याला हे गरम करायचं आहे तर त्यामध्ये तुम्ही सोडा आणि मीठ टाकू शकतात. पण मग आता आपण पाणी गरम करायला घेऊ आणि पाण्याला छान अशी उकळी आली की त्यामध्ये अर्धा चमचा सोडा आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात आपण. चला मग सुरुवात करूयात आता बनवायला. चला बनवायला घेऊया. गॅस पेटवून घेतला आहे आणि कढई तापायला ठेवलेली आहे गॅसवरती. आणि आपण जे ग्लासामध्ये पाणी घेतलेलं आहे एक ग्लासभर तेच पाणी मी इथे एक ग्लासभरच पाणी इथे टाकणार आहे आणि पाण्याला छान अशी उकळी काढून घेणार आहे. पाहू शकता आपल्या पाण्याला मस्तपैकी उकळी आलेली आहे. तर यामध्ये आपण आता घालणार आहोत अर्धा चमचा सोडा घातलेला आहे मी आणि चवीप्रमाणे मी मीठ घालणार आहे याच्यामध्ये. तर तुम्ही जर पापड खाराचे पापड बनवत असाल तर पापड खार पण तुम्ही टाकू शकता. पण मी अचूक प्रमाणामध्ये कमी साहित्यामध्ये एकदम परफेक्ट पापड तुम्हाला पापडाची रेसिपी करून दाखवते आहे, तांदळाची म्हणजेच खिचिया पापड. तर छान प्रकारे पाणी गरम झालं, सोडा आणि आपण चवीप्रमाणे मीठ घातलं आणि एक ग्लास मी इथे तांदळाचं पीठ घेतलं परातीमध्ये आणि छानपैकी मी याला आता उलटण्याच्या साहाय्याने थोडं करून पाणी घालून हे छान असं पीठ मळून घेणार आहे. माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे बनवायची, पण तुम्हाला जर ही पद्धत आवडली तर तुम्ही या पद्धतीने पापड नक्कीच ट्राय करून बघा. तुमचे पापड एकदम मस्त बनणार आहे. चला मग छान प्रकारे आपण पीठ मळून घेऊयात. आता उलटण्याच्या साहाय्याने जमत नव्हतं पीठ मळायला, त्यामुळे मी इथे हाताचा पण वापर केला. तर एका हाताने मस्त असं मी छान प्रकारे मळून घेतलेलं पाहू शकता. एवढ्यामध्ये तुम्हाला असं पीठ छान असं घट्ट थोडंसं मळून घ्यायचं आहे. आता आपण छान पीठ मळून झालं आहे. आता मी छोटे गोळे करून घेते आणि पुढची प्रोसेस करूयात. आता छान पीठ टिंबून झालेलं आहे आणि मी असे गोल आकारामध्ये गोळे करून घेतलेले आहेत. आता आपल्याला गरम पाण्याचा थोडासा हात लावायचा आहे आणि जशी आपण बालुशाहीच्या आकाराचा शेप देतो ना त्याच पद्धतीने ते गोल बोळ पाडून घ्यायचे आहेत. पाहू शकता आतमध्ये गोल बोळ पाडायचा आहे आणि अंगठ्याच्या साईडचं जे बोट आहे त्या बोटाने आपल्याला हे बोळ पाडून घ्यायचं आहे. मस्तपैकी थोडंसं हाताने आपल्याला चपटं पण करायचं आहे. तर पाहू शकता या प्रमाणामध्ये तुम्हाला आकार द्यायचा आहे. बघा सर्व काही मी असं करून घेतलेलं आहे. चला आता आपण पुढची प्रोसेस काय करणार आहोत ते बघूयात. चला मग आता नंतरची स्टेप बघूयात. तर आपण गॅस छानपैकी पेटवून घेतलेला आहे आणि त्यावरती आपण कढई तापायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तुम्हाला भरपूर सारं पाणी घालायचं आहे. जे की आपण गोळे केले आहेत बालुशाहीच्या आकाराचे, या पाण्याला छान अशी बुडबुडीची उकळी आली ना की आपण त्याच्यामध्ये ते गोळे सोडून घेऊ शकतो. बघा कसे बुडबुडे येत आहेत. तर असे बुडबुडे आले ना पाण्याला छान प्रकारे उकळी आली म्हणायचं आणि हे बालुशाहीच्या आकाराचे आपण गोळे तयार केलेले आहेत तांदळाच्या पिठाचे, ते यामध्ये छान असे सोडून द्यायचे आहेत. एक सोडून दिल्याच्या नंतर याला साधारण 5 मिनिटे तुम्हाला असं झाकून ठेवायचं आहे. पाहू शकता किती बुडबुडे मस्त येत आहेत. तर आपण साधारणतः 5 मिनिटे झाकून ठेवू. 5 मिनिटानंतर याला पलटी करून घेणार आहोत. तर पाहू शकता 5 मिनिटे झालेली आहेत. बघू शकता तुम्ही. आता आपण या आपल्या जे गोळे टाकलेले आहेत त्या गोळ्यांना असं मस्त असं चमच्याच्या आणि उलटण्याच्या साहाय्याने पलटी करून घेणार आहोत. छान पलटी केलं ना 5 मिनिटे की साधारण तुम्हाला 5 मिनिटे पलटी केल्याच्या नंतर परत एकदा झाकायचं आहे आणि नंतर तुम्हाला 10 मिनिटे असंच कमी गॅसवरती तुम्हाला शिजू द्यायचं आहे. 10 मिनिटे झालेले आहेत. गॅस बंद करून घेतलेला आहे. परत आता
आपण जिरेसाठी भिजत घालणार आहोत जिरे. तर जिरे मी ते भिजत घालते 10 मिनटे गार व्हायला ठेवूयात आपण ते. तोपर्यंत आपले जिरे भिजत आहेत. तर 10 मिनटे झालेली आहेत. तर मस्तपैकी बघू शकता आपलं छान असं पाणी हे गार झालेलं आहे थोडंसं. तर हे आपण आता जे शिजलेलं आहेत गोळे ते यामध्ये एका परातीमध्ये काढून घेणार आहोत. तर आपण हे गोळे छान प्रकारे मी काढून घेते आता सर्व काही गोळे. बघा छान गोळे मी काढून घेतलेले आहेत. आता माझ्याकडे काही मॅशर नाही आहे, तर मी ग्लासाच्याच मदतीने छान असं मॅश करून घेणार आहे थोडंसं. आणि नंतर आपण जे जिरे भिजत घातलेले आहेत 10 मिनटे त्याला मी छान असं खलबत्त्यामध्ये वाटून घेतलं आहे थोडं. खालून वरून थोडंसं आबडधोबड वाटायचं, जास्त पण जिरे तुम्हाला कुटायची नाही आहेत. खलबत्त्यात कुटून घेतले मस्त असं. नंतर मॅशरने मॅश होत नव्हतं म्हणून हाताचा वापर केला. हाताने मस्त असं घट्ट पीठ छान असं मऊ मळून घेतलेलं आहे. तेलाचा पण वापर करायचा आहे हाताला, छान असं पीठ चिटकू नये म्हणून. मस्त असं बघू शकता माझ्या हाताला काहीच चिटकलेलं नाही पीठ, एकदम सॉफ्ट आणि मऊ मऊ जसं पापडचं पीठ असतं ना त्याचप्रमाणे इथे हे पीठ झालेलं आहे व्यवस्थित. बघू शकता किती मस्त असं पीठ, तुम्हाला कळत असेल बघूनच की किती भारी असं पीठ झालेलं आहे. तर पाहू शकता अशा एवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला पापडाचे गोळे तुमच्या आवडीप्रमाणे निवडीप्रमाणे तुम्ही करू शकता. कारण मी या आकारामध्ये पापड बनवले, तुम्ही छोटे छोटे पण गोळे करू शकता याचे. हाताला तेल लावायचं आहे, परत छान असा गोल गोल गोळे करून घ्यायचे आहेत सर्वत्र काही. तर सगळे गोळे करून झाल्याच्या नंतर आपण आता सर्व काही स्टेप मी सांगितल्या त्या फक्त लक्षात घ्यायच्या आहेत. आणि चला मग आता आपली रेसिपी तर तयार झालेली आहे. आता फक्त पापड लाटायचे बाकी आहेत. तर मी तुम्हाला लाटताना दाखवते. तर मी कशा पद्धतीने पापड लाटते आणि याला खिचिया पापड का बोलले जाते. तर छान असं बेलनला पण आपण तेल लावून घेणार आहोत आणि थोडंसं आपण बेलनला तेल लावलं की थोडंसं तेच पोळपाटाला पण लावणार आहोत. आणि छान छोटे छोटे मी इथे पापडाचे गोळे करून घेतलेले आहेत. तर आता बघू शकता तुम्ही खिचिया पापड का बोलतात याला. तर फिरवून फिरवून असं आपल्याला बेलण्याने हे छान असं बेलून घ्यायचं असतं पापड. आणि असा गोल आकारामध्ये तुम्हाला हा पोळपाट फिरवायचा आहे आणि खेचून खेचून असा पापड तुम्हाला हा लाटायचा आहे. त्यामुळेच या पापडाला खिचिया पापड बोलले जातात. आणि मराठी भाषेमध्ये पण खिचिया पापडच बोलतात. तर मला बाकीच्या भाषेमध्ये नाही माहिती, पण मी मराठी मातृभाषा माझी आहे तर मला हे खिचिया पापड बोलतात म्हणून मी ऐकण्यात आहे. पण तुमच्याकडे काय बोलतात हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. छान प्रकारे बघू शकता मी असं खेचून खेचून लाटले, त्याच्यामुळेच त्याला खिचिया पापड बोलतात. तर बघा मस्तपैकी मी खिचिया पापड लाटून घेतलेला आहे तांदळाचा आणि तुम्हाला दाखवते किती मस्त असा पापड झालेला आहे. पण मी संपूर्ण पापड दाखवायचा व्हिडिओ तुमच्याकडनं म्हणजे माझ्याकडनं स्किप झाला, त्यामुळे तुम्हाला तो व्हिडिओ नाही दिसणार. तर माझ्याकडे स्किप झाला म्हणजे मी टाकायचं विसरले, डायरेक्टली वाळवतानाच दाखवलं तुम्हाला. तर बघू शकता किती छान असे माझे पापड वाळून तयार आहेत. हे तांदळाचे खिचिया पापडची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. चला मग आता तळून असे होतात हे मी तुम्हाला तळून पण दाखवते पापड. पाहू शकता मी आता तळायला घेते आहे. तर अगोदर मी ते चिप्स तळून घेतलेले आहेत आणि नंतर मी ते पापड तळून घेणार आहे. पाहू शकता किती छान असे कुरकुरीत मस्त पापड आपले हे दुपटीने फुलतात माहिती आहे का. असे दिसायला छोटे दिसतात पण फुलून बघू शकता तुम्ही केवढा पापड तयार होतो याचा. तर खरंच खूप छान रेसिपी होती बरं का. एकदा नक्की ट्राय करून बघा. जर रेसिपी तुम्हाला माझी नक्कीच आजची आवडली असेल ना तर आपल्या प्रियंकाज किचन मराठी या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे काय होईल की मी जे व्हिडिओ अपलोड करेल रेग्युलरचे ते नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. तर यासाठी बेल आयकॉनचं बटन पण दाबायला अजिबात विसरू नका. चला मस्त असे मी पापड पण तुम्हाला तळून दाखवलेले आहेत. आता तुम्हाला पापड मी छान असा बघा चुरा करून दाखवते. एवढे खुसखुशीत पापड झालेले आहेत ना हे. तर अफलातून रेसिपी मस्त होते. तर एकदा नक्की ट्राय केली पाहिजे तुम्ही ही रेसिपी मला तर वाटतं. पण बघा तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. बघा किती खुसखुशीत आणि कुरकुरीत पापड झालेले आहेत. तर रेसिपी एकदा नक्की फॉलो पण करा आणि ट्राय पण करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मते मांडायला अजिबात विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.